हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना खरोखरच स्वतःची किंमत वाढवायची आहे. तुम्हाला जर खरोखरच वाटत असेल ना की लोकांनी आपल्याला नोटीस केलं पाहिजे, तर ह्या गोष्टी ऐका आणि लक्षात ठेवा. आपण काय करत आहोत, काय करणार आहोत या गोष्टी लोकांपासून नेहमी लपवून ठेवा. बऱ्याच लोकांना सवय असते की मनात काही न ठेवता सगळं बोलून दाखवायची. असं अजिबात करू नका, कारण बऱ्याचदा लोक हाच तुमचा वीक पॉईंट उचलतात. त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात, तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो, करत काहीच नाही. त्यामुळे वाटेल तिथेच बोला, पाहिजे तितकंच बोला आणि वायफळ कुणाजवळ सांगूच नका. सुटलेलं बाण आणि बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून निघालेला शब्द कधीच परत घेता येत नाही. जेवढे पण बुद्धिमान लोक असतील ना, त्यांना जर तुम्ही बघितलं आणि नोटीस केलं, तर तुम्हाला समजेल की ते कामापेक्षा कमीच बोलतात, वायफळ बडबड करत नाही. आणि त्यांचा जो वेळ असतो ना, ते वायफळ बोलण्यामध्ये जास्त वाया घालवतच नाही. नेहमी गरजेपेक्षा कमी बोला. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता ना, तेव्हा कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट बोलून जाता. त्याच्या उलट जर तुम्ही लोकांसोबत कमी बोललात आणि शांत राहिलात, तर ते कन्फ्यूज होतील, आहे ना काही असं बोलून जातील. आणि तुम्हाला तेव्हाच त्यांची कमजोर बाजू माहिती पडेल आणि त्यावेळेस तुम्ही ठाम राहाल. तुमची इमेज, तुमची रेपुटेशन म्हणजेच तुमच्या प्रतिष्ठेवर सर्व गोष्टी अवलंबून असतात. तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा. तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते. त्यातूनच तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता. तुम्ही लोकांसमोर स्वतःची इमेज ठेवा. त्यामुळे लोक तुमची चेष्टा करताना 10 वेळा तरी विचार करतील. लोकांच्या नजरेत आपली इमेज 4 गोष्टीवरून ठेवते. पहिलं कपड्यांवरून, दुसरं तुमच्या पैशांवरून आणि तुम्ही जे बोलता त्याच्यावरून, म्हणजेच तुमच्या शब्दांवरून आणि तुमच्या कामावरून. आपलं काम प्रामाणिक ठेवा आणि तुमचे शब्द जपून वापरा. कारण माहितीच आहे, सुटलेला बाण कधीच परत येऊ शकत नाही. तसेच शब्द असतात, शब्द कधीच वापस घेतला जात नाही. साधं राहणीमान, उच्च विचार ही जरी खरं असलं ना, तर तुम्ही तुमच्या राहणीमानात थोडं सुधार करा. आजकाल लोक पैसा ज्याच्याजवळ आहे ना, त्याच्याजवळ सगळे विचारतात. म्हणून मेहनत घ्या आणि पैसे कमवा. बोलताना जरा जपून बोला. आम्ही कामाबद्दल नेहमी प्रामाणिक राहा. तुमचं कामच आहे जे तुमची प्रतिष्ठा वाढवून देईल. आणि तुम्हाला जर मान सन्मान पाहिजे असेल ना, तर लोकांपासून थोडं लांब राहा. जेवढे जास्त लोकांमध्ये असाल ना, तेवढं साधारण वाटाल. सृष्टीचा साधा सरळ नियम आहे, आपल्याला जास्त मिळते तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला किंमत नसते. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या आचरणात आणा.